या सगळ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची खात्री झाली की काँग्रेसच्या उबाठाबरोबरच्या अलायन्समुळे उबाठाची मतं वाढली. मुस्लिम बंधू भगिनीने जे काही मतदान केलं खासदारकीच्या निवडणुकीला आणि आमदारकीच्या निवडणुकीला, याचं पूर्ण श्रेय हे काँग्रेस पक्षाला जातं. काँग्रेस पक्षाची वोट बँक ही काँग्रेस पक्षाकडे कितपत राहिली हे मला माहीत नाही, परंतु ती शिवसेना उबाठाकडे डायव्हर्ट झाली. म्हणून काही उमेदवार जे आहेत ते डिपॉझिट जे वाचवू शकले त्याचं कारण मुस्लिम बांधवांची आणि भगिनींची मतं आहेत आणि ती सगळी काँग्रेसची होती. आणि इकडे उबाठाला देखील आता वाटायला लागलेलं आहे की आमची काँग्रेस झाली. त्याच्यामुळे उबाठानं स्वतंत्र लढणं त्याच्यामध्ये काय नवीन आहे असं मला अजिबात वाटत नाही. हे होणारच होतं, परंतु प्रत्येकाची एक अपेक्षा असते की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, मला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे. म्हणून महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी कोट शिवलेले होते. मी एकदा माझ्या स्टेटमेंटमध्ये असं सांगितलं, नुसते कोट शिवलेले नव्हते, तो कोट घालूनच झोपले होते आदल्या रात्री. पण सकाळी जेव्हा उठले 9 वाजता आणि सगळं हातातनं गेलंय, कारण ते इच्छुक असलेले देखील पराभूत झाले. त्याच्यामुळे महाविकास आघाडी स्प्लिट होणार आहे हे ऑलरेडी मी 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. आणि वंदनीय बाळासाहेबांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की ज्यावेळी शिवसेनेची काँग्रेस होईल तर मी शिवसेना बंद करेन. पण ते काही कोणी केलं नाही आणि म्हणून काँग्रेसची उबाठा तर झालीच, पण काँग्रेसची मतं जेव्हा उबाठाकडे डायव्हर्ट झाली ते काँग्रेसला पण कळलं की उबाठापासून त्यांना धोका आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.